मॉनिटरला करा, मॉनिटरला बेस कमी करा थोडा. हेल हेल हरी आवाज करा थोडा. हरी बस ओके. हरी हेलो जी. हरी हेलो हरे सुंदर ध्यान
चरित्र केले नारायण दशे चरित्र केले नारायण चरित्र केले
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल इको श्री विठ्ठल इको देतो श्री विठ्ठल हरी ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा विठ्ठल कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा महत्वाचा बाळक्रीडा या प्रकरणातील अभंग आहे. भगवान परमात्म्याने अवतार कशा करता घेतला आणि अवतार घेतल्यानंतर भगवान परमात्म्याने कशा पद्धतीने चरित्र केलं याचं उत्कृष्ट वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या या मोडगे गावामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी कार्तिक मासातील काकड आरतीची समाप्ती या समाप्तीच्या निमित्ताने आजची आपली ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ सर्वांच्या सहकार्याने प्रेमाने भगवंताचं भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी उभं राहत आहे. गावच्या मानाने वस्तीच्या मानाने मंदिराचं जे काम आहे ते भव्य काम आहे. परंतु जिज्ञासा जर असेल श्रद्धा जर असेल तर श्रद्धेतून काही होऊ शकतं. विठ्ठल प्रयत्न जर असतील तर सत्य संकल्पाचा दाता नारायण एक ना एक दिवस आपली मनोकामना भगवान परमात्मा पूर्ण करतो. म्हणून सुंदर असं मंदिर या ठिकाणी उभं राहत आहे आणि दरवर्षी होणारा हा उत्सव या उत्सवातील आपली काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. काला शब्दाचा अर्थ आहे ऐक्य. एखादा मनुष्य जर जेवायला बसला असेल त्याच्या ताटात अनेक पदार्थ वाढलेले असतील आणि ते सगळे एकत्र करून खात असतील तर आपण काय म्हणतो काला करून खातो. ठीक आहे. म्हणजे काला म्हणजे सगळ्यांनी एक होणं म्हणजे काला आहे. एकत्र येणं म्हणजे काला आहे. एकत्र यायचं म्हणजे फक्त शरीराने एकत्र यायचं नाही बरं का मनाने एकत्र यायचं. बऱ्याच वेळेला लोक शेजारी शेजारी बसलेले दिसतात पण ते मनाने एक असतीलच असं नाही. इथं नाही बरं का तसं. शेजारी शेजारी उभे असतात एका घरात राहतात परंतु सगळ्यांची मन एक होत नाहीत म्हणून काला नाही. काला शब्दाचा अर्थ आहे आनंद. गावात आनंद पाहिजे असेल तर गावात काला पाहिजे. कालवा नको बरं का. बऱ्याच वेळेला काल्याच्या कीर्तनात काला कमी आणि कालवा जास्त. ती लहान मुलं आहेत ना त्यांना मागं बसवा बरं का. ज्यांच्याकडे लहान मुलं असतील त्यांनी थोडं मागं बसा म्हणजे कोणाला कालवा होणार नाही. विठ्ठल विठ्ठल काला शब्दाचा दुसरा अर्थ असा आहे काला म्हणजे प्रसाद. आजचं कीर्तन जे आहे प्रसादाचं कीर्तन आहे. आता आपली 2च कीर्तन आहेत पण बऱ्याच ठिकाणी 7-7 दिवसाचा सप्ताह असतो. तुमचा 7 दिवसाचा सप्ताह असू द्या महिनाभराचा सप्ताह असू द्या
एका दिवसाचा सप्ताह असू द्या तरी सुद्धा आपण काय करतो, काल्याचं कीर्तन. बऱ्याच लोकांना 7 दिवस कीर्तनाला येता येत नाही. लोक त्यांना म्हणतात, नाही तुम्हाला 7 दिवस येता आलं, कमीत कमी तुम्ही काल्याच्या कीर्तनाला या. नाही कीर्तनाला येता आलं तरी कमीत कमी कीर्तन संपल्यावर प्रसादाला तरी या. पण कीर्तन ऐकलं तरच मग प्रसाद आहे बरं का. ज्याने कीर्तन ऐकलं नाही आणि तो जर आला शेवटी तर त्याला मग प्रसाद नाही, त्याला जेवण आहे. विठ्ठल कीर्तन ऐकल्यानंतर याला प्रसाद तो प्राप्त होत असतो. पण बऱ्याच वेळेला लोक त्या ठिकाणी फक्त जेवायला येतात. पूर्वीच्या काळी गावामध्ये सत्यनारायणाची पूजा असायची, आजही करतात. आणि ती सत्यनारायणाच्या पूजेचं आमंत्रण द्यायला कोणीतरी मनुष्य जायचा, गावात फिरायचा. तो म्हणायचा, ओ अमक्या अमक्याच्या ठिकाणी अमक्या अमक्याच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे, तुम्हाला आमंत्रण आहे. ज्याला आमंत्रण दिलं तो विचारायचा, पूजा आटोपली का? म्हणजे पूजा आटोपल्यानंतर कशाला जायचं मग पुढं, फक्त जेवायला नाही. ऐकल्यानंतर प्रसाद आहे. विठ्ठल काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगायचं. दुसरं कोणतंच चरित्र सांगायचं नाही, कारण भगवंताचं जे चरित्र आहे ते दिव्य आहे. भगवान परमात्मा गीतेमध्ये म्हणतात, जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो व्यक्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन. भगवान म्हणतात, माझं जन्मही दिव्य आहे आणि माझं कर्मही दिव्य आहे. आणि माझं जन्म कर्म ज्याने त्या ठिकाणी जाणलं त्याला सुद्धा जन्म मरण त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. हे मजची स्तव झाले तरी म्या नाही केले, ऐशे जेने जाणे तेले तो सुखा. इतकं देवाचं जन्म कर्म दिव्य आहे. तारू भव सागरीचे सुखराशी हरिकथा. जे लोक दीन आहेत, जे लोक दुर्बळ आहेत, दीन म्हणजे गरीब आहेत, ज्यांच्याकडे अधिकार नाही, वैराग्य नाही, भक्ती नाही, अशी जे दुर्बळ लोक आहेत, साधनाच्या दृष्टीने दीनता आहे आणि साधनाच्या दृष्टीने ज्यांच्याकडे दुर्बलता आहे, अशा लोकांनी काय करायचंय, त्यांच्याकरता दीन आणि दुर्बळ अशी सुखराशी हरिकथा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकरी. देवाचं चरित्र उच्चारण केलं, किती जरी दीन मनुष्य असला, किती जरी दुर्बल मनुष्य असला, किती जरी पापी मनुष्य असला, त्याचाही उद्धार भगवंताची कथा करते. असं वर्णन केले. देवाची चोरीची कथा ऐकली तर मनुष्य चोरी केल्याच्या दोषातून मुक्त होतो. चोरीचं चरित्र ऐकलं तर मनुष्य चोरी केल्याच्या दोषातून मुक्त होतो. लोक म्हणतील, बरं झालं आम्हाला सांगितलं. त्याच्याकरता नाही बरं का, परत चोरी करणार नसेल तर. पुतनेचं चरित्र ऐकलं, पुतना उद्धाराचं, तर मनुष्य मद्यपान केल्याच्या दोषातून मुक्त होतो, परत मद्यपान करणार नसेल तर. आणि
रासलीलेचं देवाचं चरित्र ऐकलं तर मनुष्य व्यभिचार केल्याच्या दोषातून मुक्त होतो. विठ्ठल विठ्ठल देवाने दिव्य असं चरित्र केलंय आणि भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. बघा, निर्गुण निराकार परमात्म्याचं चिंतन आपल्याकडून घडत नाही म्हणून भगवान परमात्मा सगुण साकार होतो. ध्यान करण्याकरता काहीतरी रूप लागतं, ध्यान करण्याकरता काहीतरी आकार लागतो. मी तुम्हाला म्हटलं ध्यान करा, तुम्ही म्हणाल कशाचं ध्यान करायचं? मी म्हटलं काहीच नाही याचं ध्यान करायचं. हे शक्य होते. ध्यानाला काहीतरी रूप लागतं, काहीतरी नाव लागतं, काहीतरी आकार लागतं. मन फार विचित्र आहे. असं म्हटलंय, मन चिंती ते वैरी न चिंती. आणि मनाला काहीतरी आलंबन लागतं. सगळ्या जगात दुःखी माणसं कोण? ज्याचं मन खाली आहे ना तो दुःखी. विठ्ठल विठ्ठल म्हणून मनाला कधी खाली ठेवायचं नाही. मन हे भूतासारखं आहे. आमचे गुरुजी एक गोष्ट सांगायची. एका माणसाला भूत प्रसन्न झालं. देव काय लवकर प्रसन्न होत नाही, पण भूत लवकर होत. भूत प्रसन्न झालं आणि त्यांनी सांगितलं मला काम सांगायचं आणि मला जर काम नसलं तर मी तुला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आता तो काम सांगून सांगून किती सांगणार आहे? घरातली कामं सांगायचं, सगळं सांगायचं. ते भूत म्हणायचं खाऊ का तुला? असा जाडजूड माणूस होता पुरी महाराज सारखा, पण किरकोळ झाला या महाराज. चांगला जाडजूड होता पण किरकोळ झाला. चिंता लागली. लक्षात ठेवा, ही चिंता फार वाईट आहे बरं का. सजीव माणसाला निर्जीवाला चिता जाळते पण सजीवाला चिंता जाळते. चिंता कधी असू नये माणसाला. चिंता करायला लागला, मित्र भेटला, म्हटला का रे बाबा काय झालं तुला? चांगला खातो पितो तरी सुद्धा तुला अंगी लागत नाही का? म्हटलं अरे चिंता लागली. कशाची चिंता लागली? म्हटलं भूत प्रसन्न झाले. त्याला मी काम सांगितलं, काम संपलं की म्हणते खाऊ का तुला? मित्रांनी त्याला सांगितलं एक तुला मी उपाय सांगतो. काय उपाय? घराच्या समोर असा आहे ना कळक रवून ठेव बांबू. त्या भूताला सांगायचं काम कर आणि काम संपलं की या बांबूवर वर जायचं खाली यायचं, वर जायचं खाली यायचं. पुढचं काम सांगत नाही तोपर्यंत तिथंच थांबायचं. तसं मन जे आहे ते भूतासारखं आहे. त्याला तुम्ही कामात गुंतवा नाहीतर रामात गुंतवा, नाहीतर तुम्हाला खाल्ल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल कैसे केवडे पाहो जाता तरी न सापडे. एरवी राहटावया थोडे त्रैलोक्या हे ऐसे कैसे घडे. जे मरकट समाधी येईल राहो म्हणतलिया राहील महावातू. मन विचित्र आहे. मन स्थिर करणं कठीण आहे. बहुत चंचल परमात्म्याने आपलं मन स्थिर व्हावं याच्याकरता अवतार धारण केला. निर्गुण निराकार असलेला जो परमात्मा आहे तो सगुण साकार झाला. जन्म वेगळा आहे आणि अवतार वेगळा आहे. तुमचा आमचा जन्म का अवतार? जन्म काय म्हटलं मी? तुमचा आमचा जन्म का अवतार? इकडे माझ्याकडे लक्ष द्या, दुसरीकडे लक्ष देऊ नका. तुमचं लक्ष तिकडे गेलं की माझंही जात. एकदा कीर्तन ऐकायला बसलं एकाग्र होऊन कीर्तन ऐकायचं. दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केले. त्यातला शेवटचा गुरु बाण बनवणार आहे. रस्त्याच्या कडेला लोहाराचं दुकान होतं आणि तो बाण बनवत होता. टोकाचा लोखंडाचा बाण बनवत होता. रस्त्याने राजाची वाजत गाजत मिरवणूक गेली. गेल्यानंतर एक मनुष्याला म्हटलं तुम्ही रस्त्याने गेलेली राजाची मिरवणूक वाजत गाजत पाहिली का?
तो म्हणायला, मी माझं काम करण्यात एवढ्या एकाग्र झालो होतो, मला रस्त्याची मिरवणूक गेलेली कळाली नाही. दत्तात्रय महाराज म्हणतात, मी त्याला गुरु केलं. कीर्तन ऐकताना कसं ऐकायचं त्यासाठी. विठ्ठल विठ्ठल काय सांगत होतो? पाऊली उजू करता बाण हो, एकाग्रता त्याची. मनाचं सांगत होतो मी. अवतार सांगत होतो आणि जन्म सांगत होतो. तुमचा आमचा जन्म आणि देवाचा अवतार. अवतार आणि जन्मात काय फरक आहे? जन्म जो असतो तो परतंत्र असतो आणि अवतार हा स्वतंत्र असतो. देवाचा अवतार हा स्वतंत्र असतो आणि तुमचा आमचा जन्म जो असतो परतंत्र असतो. कुठं जन्म घ्यायचा आहे, कसा जन्म घ्यायचा आपल्याला माहिती नाही. स्त्रीचा घ्यायचा का पुरुषाचा घ्यायचा आहे, जसं कर्म असेल तसा जन्म. पण देवाला मात्र कधीही कुठेही कसाही अवतार घेता येईल. भगवान परमात्मा अवतार घेत असतो. देव अवतार कशा करता घेतो? अभंगाचं शेवटचं चरण आहे तुका म्हणे देवाचा अवतार कशा करताय? देवाचा अवतार जो आहे तो धर्म संस्थापने करताय. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. जो नारायण आहे, नारायण शब्दाचा अर्थ आहे नर हे ज्याचं राहण्याचं ठिकाण. ईश्वर सर्व भूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. सर्व भूतांचे अंतरी हृदय महाअंबरी चिद्वृत्तीच्या सहस्र करी उदयला. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. थोडक्यात नारायण शब्दाचा अर्थ जो निर्गुण निराकार आहे, सर्वांतर्यामी आहे, असा भगवान परमात्म्याने अवतार धारण केलेला आहे. पण कशा करता? धर्म संस्थापने. धर्म म्हणजे काय? धर्माच्या संस्थापनेची गरज काय आणि देव धर्म संस्थापना कशी करतो? विठ्ठल आपलं जीवन चांगलं चालण्याकरता शास्त्राने जे नियम सांगितले त्याला म्हणायचं धर्म. सोपी व्याख्या. उदाहरणार्थ आता मी सांगतो तुम्हाला. आपण बाजारातून एखादा मोबाईल घेऊन येतो. मोबाईल आणल्याबरोबर त्या मोबाईल बरोबर त्या मोबाईलच्या खोक्यामध्ये छोटंसं पुस्तक सुद्धा असतं. कशा करता असतं? कचऱ्याच्या टोपल्यात टाकाय. ते पुस्तक असतं वाचण्याकरता. हा मोबाईल किती वेळ चार्जिंग करायचा त्याच्यात लिहिलेलं असतं. आपण मोबाईल लावून देतो, रात्री झोपतो, त्याच्यात लिहिलेलं असतं हा मोबाईल 3 तास चार्जिंग करा आणि आपण करतो 12 तास.
त्यामुळे त्याची बॅटरी फुगते, लवकर खराब होते. म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीची माहिती आहे. जसं शरीर जे आहे, जशी एखादी नवीन गाडी एखाद्याने विकत आणली, गाडी आणल्याबरोबर ती गाडी कशी वापरायची माहिती पाहिजे. कोणत्या वेळेस कोणता गिअर टाकायचा, ब्रेक कधी दाबायचा, ऍक्सिलेटरवर पाय कधी द्यायचा माहिती पाहिजे. नाही तर गाडीत बसला, नवीन गाडी आणली आणि ब्रेक दाबायच्या ऐवजी ऍक्सिलेटरच दाबला, अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. तसं शरीर नावाची गाडी देवाने आपल्याला दिली, कशी वापरायची. डोळ्याला ब्रेक कधी लावायचा, कानाला ब्रेक कधी लावायचा, जिभेला ब्रेक कधी लावायचा, हे ज्याच्यात लिहिलेलं असतं त्याला धर्म म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि धर्माला जेव्हा ग्लानी येते म्हणजे धर्माप्रमाणे लोक वागत नाहीत, तेव्हा समजायचं धर्माला ग्लानी आली. लोक आपला धर्म सोडून वागायला लागले. चांगल्या माणसांना त्या ठिकाणी त्रास होऊ लागला. चांगल्या माणसाला आपला धर्माप्रमाणे वागता येत नाही, पतिव्रतेला पतिव्रतेच्या धर्माप्रमाणे वागता येत नाही, राजाला राजाचा धर्म नीट निभावता येत नाही, भक्ताला भक्ताच्या धर्माप्रमाणे समजायचं धर्माला काय आली, ग्लानी आली. चुकीच्या माणसांच्या हातात सत्ता गेली आणि मग अशी माणसं जी असतात ते लोकांना धर्माप्रमाणे वागू देत नाहीत किंवा चांगलं वागू देत नाहीत. चांगल्या माणसांना त्रास व्हायला लागतो. मग अशा वेळेस भक्त जे असतात देवाला काय करतात, प्रार्थना करतात. आणि प्रार्थना केली की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान परमात्मा अवतार घेतो आणि आपल्या साधूंचं रक्षण करतो आणि दुष्ट जे असतील त्यांना काय करतो, धर्मरक्षावया अवतार. किंवा दुष्टांचं निर्जाळण असेल, पण करायचंय काय त्याच्यातून धर्मसंस्थापन. दुष्टांना मारण्याकरता देवाचा अवतार नाही, धर्माच्या संस्थापनेकरता अवतार. आणि मग निवडावे खडे तरीच दळण ओझ घडे म्हटले, किंवा निवडावे तण शेती करावे राखण. शेती त्या ठिकाणी जर राखण करायचं असेल तर तण काढावं लागतं, तर शेती चांगली येत असते. नाही तर ते तण जे आहे ते पिकाला वाढू देत नाही. तसे दुष्ट जे आहे ते चांगल्याला त्रास करत. म्हणून अशा दुष्टांना मारण्याकरता, त्यांचा नायनाट करण्याकरता आणि सज्जनांचं रक्षण करण्याकरता देव काय घेतो, अवतार घेतो. अगदी कृष्णावताराच्या वेळेस सुद्धा अनेक दुष्ट एकत्र आले. कंस होता, प्रलंबासूर होता, आगासूर होता, बकासूर होता, ही सगळी मंडळी एकत्र आली. बघा, विशेष असा आहे, दुर्जन माणसं लवकर संघटित होतात, सज्जन मात्र भांडत बसतात माणिकात. सज्जनाची एकी लवकर होत नाही, पण दुर्जन माणसं सगळी एकत्र येतात. ते म्हणतात सब मिलके खाएंगे, तेरी भी चुप और मेरी भी चुप. पण सज्जन मात्र तू मोठा का मी मोठा याच्यात भांडत बसतात. एक चाणक्य होऊन गेले. चाणक्यांनी एक वाक्य लिहिलं, समाजाचं नुकसान
दुर्जनाच्या दुर्जनत्वापेक्षा सज्जनाच्या निष्क्रियतेमुळे जास्त होतं. विठ्ठल विठ्ठल. एखादा दुर्जन येतो सज्जनांच्या सभेमध्ये त्रास देऊन जातो, पण सगळे सज्जन म्हणतात आपल्याला काय करायचं. एक घडलेली घटना सांगतो. कीर्तनात घडली. तुम्ही होते का अनिल मला? तुम्ही नव्हते वाटतं बरं का. पाणी नका देऊ. हो, कीर्तनात पाणी प्यायचं नसतं, दोष लागतो. विठ्ठल कीर्तन आहे का तुम्ही? कीर्तनात काय खायचं नाही. खाल्लं की तोंड उष्ट होतं. उष्ट्या तोंडाने कीर्तन करायचं नाही. हा काय आजार असला तर गोष्ट नाही राहील. तुम्हाला आजार आहे म्हणून तुम्हाला सुख आहे, तुम्ही पेलं तर. कीर्तन ही फार मोठी साधना आहे. लक्षात, अनुष्ठान आहे. 2 तास अनुष्ठान करायचं आपल्याला या ठिकाणी. काय सांगत होतो मी? घटना सांगत होतो. बरोबर. अनिल महाराज होते का नव्हते काय माहिती. कीर्तनात एक माणूस आला दारू पिऊन. बरं, तिथून आलेल्याच माणसाने अडवायला पाहिजे का नाही अडवलं. फार तो माझ्यापर्यंत आला. माईक उचलला माझ्या समोरचा, शिवे देतोय. टाळकरी सगळे बघत बसले त्याच्याकडे. म्हटलं एक माणूस आहे, तुम्ही 40-50 लोक उभे राहिलेले, पण प्रत्येक जणाला असं वाटतंय आपल्याला काय करायचं, कशाला भांडणं करा. म्हणजे एक दुर्जन येतो समाजाला त्रास देतो. कंस यायचा सगळ्या लोकांना राजरोसपणे त्रास द्यायचा. रावण यायचा राजरोसपणे त्रास द्यायचा. पण प्रत्येक जण म्हणायचा आपल्याकडे आल्यावर बघू. विठ्ठल सगळ्या लोकांनी एकत्र होऊन त्याला थांबवलं पाहिजे. नाहीतर आज त्याला त्रास होतोय, उद्या आपल्याला तो त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवा. कंसाने सगळे लोक गोळा केले आणि कंस फार विचित्र होता बरं का. त्या कंसाने आपल्या बापाला कैदेत टाकलं बरं का. कंसाने काय केलं, स्वतःच्या बापालाच कैदेत टाकलं आणि राजा झाला. औरंगजेब पद्धतीचा असे बरेच कंस आहेत बरं का. बापाच्या हातातून सगळं हिसकून घेतात, बापाला गाईच्या गोठ्यात ठेवतात. विठ्ठल दुर्जन होता कंसात. दुराचार करू लागला, अनाचार करू लागला. सगळे वाईट लोक एकत्र केले आणि म्हटलं देवांना ज्यामुळे ताकद होते ना ते सगळे कार्यक्रम बंद करायचे. कीर्तन बंद पडली, यज्ञ बंद पडले, सप्ताह बंद पडले आणि नको त्या गोष्टी सुरू झाल्या. वाईट लोकांच्या हातात सत्ता गेली तर समाजात सगळं वाटोळ होतं. चांगल्या गोष्टी बंद होतात आणि वाईट गोष्टी चालू होतात. कंसाने दुराचार करायला लागली. इतकं पाप झालं पृथ्वीला हे पापाचं ओझं सहन होईना. शेवटी पृथ्वी मातेने गायीचं रूप धारण केलं आणि ती ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला सांगितलं आता मला हे ओझं सहन होत नाही, एक तर देवाला अवतार घ्यायला लावा, नाही तर ओझं कोणाला तरी दुसऱ्याला द्या. ब्रह्मदेवाने सांगितलं आता कोणाला ओझं द्यायचं. म्हणून ब्रह्मदेवाने सगळ्या देवांना बोलवलं. म्हटले आपण देवाला प्रार्थना करू. आणि सगळ्या देवांना घेऊन ब्रह्मदेव क्षीरसागरात गेले. क्षीरसागर जे आहे ते सत्वगुणाचं प्रतीक आहे. देव जरी सगळीकडे असला तरी सुद्धा पूजा करायची असेल, प्रार्थना करायची असेल तर देवळातच जावं लागतं. विठ्ठला प्रार्थना केली. पद्मनाभा नारायण, पद्मनाभा नारायण, सकळ देवादिदेवा, कृपाळू आजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सजरूपा, पद्मनाभा
प्रसन्न झाले आणि भगवंतांनी सांगितलं मी अवतार घेणार आहे, काही काळजी करू नका. आणि मग देव अवतार घेण्याकरता पात्र शोधू लागले. वसुदेव आणि देवकी हे पात्र सापडलं. आजही देवाला अवतार घ्यायचा आहे, पण देवाला वसुदेव सापडत नाही, देवकी सापडत नाही. वसुदेवासारखा देवकीसारखं पात्र असेल, देवाला येण्याकरता सुद्धा चांगलं पात्र लागतं. वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी मी जन्म घेणार आहे असं म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी आकाशवाणीद्वारे सांगतात. आणि मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, भगवंताच्याच प्रेरणेने कंसाने आपली बहीण, चुलत बहीण देवकी, तिचा विवाह कोणाबरोबर केला? वसुदेवावर. त्या लग्नामध्ये अनेक रथ, घोडे, सोनं नाणं सर्व काही आपल्या मुलीला, बहिणीला, त्या देवकीला त्या ठिकाणी कंसाने दिले, कंसाच्या वडिलांनी दिले, शूरसेनाने. आणि स्वतः कंसाला आनंद झालेला आहे. मिरवणूक निघालेली लग्नाची. स्वतः त्या ठिकाणी कंस त्या रथात बसलेला आहे, मागे वसुदेव देवकी आहेत. वाजत गाजत मिरवणूक भर चौकात आली. स्वर्गातले देव विचार करायला लागले, जर कंस असाच देवकीवर प्रेम करत राहिला तर देवकीच्या पोटी देवाने अवतार घेतल्यावर कंसाला मारतील कसे? यांच्या प्रेमामध्ये काहीतरी विघ्न आणलं पाहिजे, असा कोण विचार करायला लागले? स्वर्गातले देव. वर बसतात, पण त्यांना खालच्या लोकांचं चांगलं चाललेलं आवडत नाही. ते खालच्या लोकात भांडणं लावतात आणि ते परत एक होऊन जातात. बघा, खालच्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे, वरच्यांनी किती भांडणं लावायचा प्रयत्न केला, आपण भांडायचं नाही. विठ्ठल स्वर्गातल्या देवाने आकाशवाणी केली, हे दुष्ट कंसा, जे देवकीवर तो एवढं प्रेम करतो ना, तिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे. आणि प्रेमाने ताई ताई म्हणणारा कंस पण हातात तलवार घेऊन गेला आणि देवकीलाच मारायला लागला. देवकी म्हणायला लागली, आतापर्यंत तू चांगला प्रेम करत होता, ताई ताई म्हणत होता, आताच का तुझं माझं वागलं? तुला एवढा राग का आला? कशा करता मला मारायला आला? चांगलं चाललेलं असतं, स्वार्थ आडा आला की भाऊ भाऊ मारायला तयार होता. चांगली भाऊ असतात, चांगल्या बहिणी असतात. का वितुष्ट आलं? म्हणले जमिनीला भाव आला. विठाला विठाला सुरवर मुनीवर काय? सुरवर मुनीवर सबकी रीती, स्वार्थ लागी करही सब प्रीती. सगळी माणसं स्वार्थासाठी प्रेम करतात. स्वार्थ आडवा आला की मनुष्य लगेच भांडायला तयार होतो. रक्ताची नाती सुटतात. रक्ताची नाती सुद्धा काय होता सुटतात. कंस म्हणायला लागला, अगं ताई, मी तुझ्यावर प्रेम करत होतो, काही अडचण नव्हती, पण आकाशवाणीने सांगितले तुझा 8वा मुलगा मला मारणार. प्रत्येकाला आपला जीव प्यारा आहे ना, म्हणून मी तुला मारायला आलो. त्या वसुदेवाने हात धरला. वसुदेवाने हात धरून सांगितलं, अरे कोण अमरपट्टा घेऊन आले? आज ना उद्या सगळ्यांनाच जायचंय ना, पण बहिणीला जर मारलं तर तुझी होईल. श्री हत्येचं पातक लागेल आणि बहिणी आपल्या आई समानच आहे, तिला तू मारू नकोस. आपल्यावर आलेला संकट वसुदेवाने पुढे ढकललं. माणसाने आपला जीव वाचवण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे काय? आपण प्रयत्न करायचा आणि प्रयत्न करून जर जीव गेला तर आपल्याला दोष लागत नाही, आणि आपण जर प्रयत्नच केला नाही तर मग आपल्याला दोष लागतो. उदाहरणार्थ, आई वडिलांना पॅरालिसिस झाला किंवा असा दुर्धर कॅन्सर वगैरे झाला, डॉक्टरनी सांगितलं आता काही जास्त दिवसाची सोबती नाही, तरी सुद्धा आपण त्यांना वाचवण्याकरता औषध उपचार केले पाहिजे. म्हणजे आपल्याला दोष लागत नाही. तर आता डॉक्टरनी सांगितले मरणार आहे ना, जाऊ दे, असंही मरणार आहे तसंही मरणार, असं म्हणलं की दोष लागतो. विठ्ठल वसुदेवाने हात धरला, सांगितलं सगळी मुलं मी तुला आणून देईल, तिला मारू नकोस.
आणि मग कंसाने यांना बंदीखान्यात ठेवलं. बंदीखान्यात ठेवल्यानंतर 6 मुलं कंसाने मारली बरं. 6 मारी दुराचे. 7व्या वेळेस भगवंताच्या आज्ञेने मायेने देवकीचा गर्भ रोहिणीच्या गर्भात नेला. आणि 8व्या वेळेस भगवान परमात्मा श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी भगवंताने अवतार धारण केला. आणि अवतार धारण करून कशी लीला केली अभंगाचं पहिलं चरण. हे गचे चरित्र चरित्र केलं असं म्हटलं बरं. चरित्र म्हणजे कोणाचंही चरित्र नाही, ज्याच्यात काही अलौकिकता असते त्याला म्हणायचं चरित्र. देवाचं चरित्र आहे, आपलं चरित्र नाही. सामान्य माणसाचं काय चरित्र आहे. एकदा काय झालं, तो बादशाह बिरबलाला म्हणायला लागला, तू सारखं मला रामायण सांगतो, सारखं महाभारतातलं सांगतो, माझं सुद्धा रामायण लिहा, माझं सुद्धा महाभारत लिहा. बिरबलने त्याला समजून सांगितलं, अरे महाराज, कोणाचंही रामायण नसतं आणि कोणाचंही महाभारत नसतं. काहीतरी दिव्यता पाहिजे तर महाभारत और रामायण, पण सत्ता होती त्याच्याकडे. आणि असं म्हणतात, सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही. म्हणून सत्ता चांगल्या लोकांच्या हातात पाहिजे. इंग्रजांची सत्ता होती, आपलं काही चालत नव्हतं. मुघलांची सत्ता 1200 वर्ष होती. विठ्ठल 1200 वर्षात एक मंदिर शिल्लक राहिलं नाही. उपकार आहेत अहिल्याबाईंचे, सगळी मंदिरं परत पुनर्स्थापना केली. चरित्र होतं. असा एक तुम्हाला घाट सापडणार नाही जिथं त्यांनी मदत केली नाही. असं एक तीर्थक्षेत्र सापडणार नाही जिथं अहिल्याबाईंनी त्या ठिकाणी मंदिर बांधलं नाही. सोरटी सोमनाथ कोणी बांधला, द्वारका कोणी बांधली, काशीचा उद्धार कोणी केला, सगळं त्यांनी. दिव्य होते. नाहीतर मुघलांची सत्ता होती, दुसरी चुकीच्या माणसाची सत्ता असेल तर काय होईल काही सांगता येत नाही. चरित्र कोणाचं सुद्धा नसतो, पण तो म्हणला माझं चरित्र पाहिजे, मला त्या ठिकाणी माझं सुद्धा रामायण आणि भागवत. आता तो म्हणलं एवढं डोकं कुठं, काय लोकांना जास्त डोकं लावत बसायचं. बिरबल हुशार होता, त्याने सांगितलंय, बघा तुमचं महाभारत लिहितो, तुमचं रामायण लिहितो, पण मला 20 लाख रुपये द्या आणि 20 वर्षाचा वेळ द्या. किती पैसे घे, किती वेळ घे, पण माझं रामायण झालं पाहिजे, माझं महाभारत झालं पाहिजे. तो त्या ठिकाणी म्हटला आणि पैसे घेतले. लोक म्हणायला लागले, अरे काय करणार आहे, त्याचं काय रामायण होणार आहे का. मला अगदी चांगलं कळतं त्याला कसं योग्य उत्तर द्यायचं. बिरबलने काय केलं, 20 लाख रुपये घेतले ना, अखंड हरनाम सप्ताह सुरू करून टाकली. जवळ यायला लागले दिवस, तो सारखा बादशाह विचारायचा, माझं रामायण झालं का, माझं महाभारत झालं का. बिरबलाने सांगितलं, काय रामायणामध्ये सीता मातेला रावणाने चोरून नेलं होतं, तसं तुझ्या बायकोला कोणी चोरून नेलं होतं सांग, म्हणजे तुझं रामायण लिहितो. आणि महाभारतामध्ये द्रौपदीला 5 पती होते, तसे तुझ्या बायकोला तू सोडून आणखीन 4 कोण आहे, त्यांची नावं सांग, तुझं महाभारत लिह. तो म्हणला, ऐसा आहे का फिर हमारा नाही चाहिए, माझं रामायणही नको,
माझं महाभारत हे नको म्हणून चरित्र कोणाचंही नसतं. विठ्ठल विठ्ठल लोक असं म्हणतात देवाने 16,108 बायका केल्या, मी 2-4 केल्या तर काय फरक पडतो. देवासारखं आपण करू नये का. न देव चरितम चरित्र ते उच्चारावे म्हटलं. आचार्य तुकाराम महाराज म्हणतात देवाने एका करंगळी गोवर्धन उचलला, तुला गोणी उचलते का. देवाने 12 गाव अग्नी गिळला, तुझ्या तोंडात उदबत्ती घातली तर चालेल का. पण देवासारखं आपण करायचं नाही. चरित्र कोणाचं नसतं, देवाचं चरित्र असतं. देवाने चरित्र केलं. कसं चरित्र केलं. रांगता गोधने राखीता आहे, रांगताना चरित्र आहे. नाही आई जन्माला यायच्या अगोदर पासून चरित्र आहे. नाही आई वडिलांच्या लग्नापासून चरित्र आहे. विठ्ठल नुगडता बाळपणाची फुली मिया अदानवे सृष्टी केली, करी गिरी धरोनी उमानिली, महेंद्र भीम कालिंदीचे हृदय शल्य फेडिले, जळत गोकुळ मिया राखिले, वासुरवासाठी लाविले, वसुदेव देव किस्तव जाहला, कुमारीसाठी गोकुळा गेला, तो प्राणासकट पियाला पुतनेते, प्रथम दशेचे पहाटे कंसायशी आचाटे, महाधेंडे औचिते, लीळाची नाशिली. विठ्ठल 6व्या दिवसाचा प्रोग्राम. 6व्या दिवसात सटवी आली. सटवी म्हणजे पुतना. सगळे आनंदाने नाचत होते, गात होते, देवाकडे पाहत होते. सगळं गोकुळ गोळा झालं होतं. देवाला आनंद होत होता. तेवढेच ही रस्त्याने आले. पुतना आल्यानंतर तिने देवांगनेचं रूप धारण केलं. होती राक्षसी, पण बाहेरून मात्र नटून थटून आली. एखादी जसं काही लक्ष्मी देवाला भेटायला आली. आणि आल्यानंतर गोकुळात शिरल्याबरोबर आता तिचं ते रूप पाहिलं, सगळं पाहिलं आणि सगळ्या लोकांच्या नजरात तिच्याकडे लागल्या. कोण म्हणायला लागलं पुतणीची साडी किती चांगली, कोण म्हणायला लागलं पुतणीचे अलंकार किती चांगले, कोण म्हणायला लागलं पुतणीची चप्पल किती चांगली. देव म्हणायला लागला मी यांच्याकरता आलो. आणि यांचं लक्ष काय कीर्तनात दिसत देवळात गेल्यावर लक्ष कुठं पाहिजे, देवाकडे पाहिजे. पण माणसाचं देवळात गेलं तरी देवाकडे लक्ष कसं बसं देवाचं दर्शन घ्यायचं आणि देवळातल्या आरशात आपलंच टोपी बघत बसायचं, आपला चेहरा बघत बसायचं. कीर्तनाला गेल्यानंतर, सत्संगात गेल्यानंतर जर माणसाचं मन कपड्याकडे जात असेल, अलंकाराकडे जात असेल, समजायचं आपल्या मनात पुतना आलेली आहे. विठ्ठल बाहेर एक आणि आत एक समजायचं पुतना आहे. पण आपल्या भक्ताच्या मनात जरी पुतना आले तरी सुद्धा देव ती पुतना बाहेर काढतो. भक्त अशा भक्तांचाही स्वीकार करतो आणि त्याच्या जीवनातले दुर्गुण बाहेर काढतो. देवाने त्या पुतनेचा काय करून टाकला, उद्धार केला. तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौर सुधिजला पुतने, जे विषाचे निस्तनपाने मारू. भगवान परमात्मा उदार आहे. कसं जरी देवळात गेलं, कसं जरी देवाकडे गेलं तरी हळूहळू देव त्याला आपल्याकडे आणतो. विठ्ठल नंतर भगवान परमात्मा रांगायला लागले. देवाच्या रांगण्याचं वर्णन संतांनी केलं. रांगत रंगती चोरीत लोणी, धरती गौराणी, बांधित चरणी देते गाराणी, शोधे साधन
रांगतानाच देवाचं वर्णन केलंय, रांगणाऱ्या मुलाचं वर्णन केलंय. कारण रांगणारी मुलं जे आहेत ते प्रत्येकाच्या घरात आहेत. वा वा. देव म्हणतो की नाही तुम्हाला देवळात येता आलं तरी तुमच्या मुलात तुम्ही मला बघा. मुलाला सांभाळणं सुद्धा भक्तीत जमावं. नातवाला. आपला व्यवहारच परमार्थ करण्यासाठी देवाने चरित्र केलंय. क्या बात. सावता महाराजांनी आपला व्यवहारच परमार्थ केला. कांदा मुळा भाजी. म्हणून देव रांगायला लागले. आणि देवाचं रांगणं असं आहे, तळवे तळहात तळहात टेकीत किंवा परब्रह्मणी निष्काम तो हा गवळीया घरी तो वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. सुंदर. वा. भगवान परमात्मा रांगता रांगता गायीच्या गोठ्यात जायचे. एका बाजूला बलराम दादा आणि एका बाजूला कृष्ण भगवान परमात्मा असे रांगायचे. गायीच्या गोठ्यात गेलं की गायीचं शेण पडलेलं असायचं, गोमूत्र पडलेलं असायचं. ते शेणात लोळायचं. शेणात लोळती दोघे जण. ते शेण असायचं ते गायीचं तोंडाला लावायचं, अंगाला लावायचं, गायीच्या गळ्यात हात घालायचे. यशोदेचं काम संपलं की यशोदा यायची. अंगणात काय कृष्ण दिसत नाही. त्या ठिकाणी ह्याला जायची, गोशाळेत जायची. गोशाळेत गेलं की यांचा अवतार. शेण जरी तोंडाला लावलेलं होतं तरी देव चांगला दिसायचा बघा. आणि तो सुंदर आहे. सुंदर असतो, त्याने काही लावलं नाही तरी चांगला दिसतो. तुम्ही आम्ही काही थापलं तरी जसंच्या तसंच असतं. देव किती सुंदर आहे. त्रिभुवनात भगवान परमात्मा सुंदर आहे. तुझे श्रीमुख सुंदर भगवान परमात्मा त्या ठिकाणी रांगायचे. रांगता रांगता दूर निघून जायचे. दूर निघून गेल्यानंतर यशोदा शोधत जायची. शेजारच्या घरात जाऊन विचारायची, माझा कृष्ण देखील काय कुणीतरी सांगावे. माथा शोभे पिंपळ पान मेघवर्ण आई साजान. याला म्हणती श्री भगवान योगी ध्यान विश्रांती. माझा कृष्ण देखील काय. अशा अनेक लीला केल्यानंतर देवाने चोरीची लीला केली. विठ्ठल काही लोक विचारतात देवाने चोरीच कशी काय केली. तुमचा देव असा कसा चोर शकतो. देवाने जी चोरी केलेली आहे ही काही सामान्य चोरी नाही बरं. ही अलौकिक चोरी आहे. देवाने काही वित्त चोरलं नाही, देवाने चित्त चोरले. देवाने चोरी का केली नुसती, त्याच्या संतांनी अनेक भाव काढले. का चोरी केली एक दोन भाव सांगतो. देवाने चोरी कशा करता केली. चोरीच्या निमित्ताने सगळ्यांचं आपल्याकडे लक्ष लागावं म्हणून चोरी केली. समजा एखाद्या माणसाच्या घरी चोरी झाली. काही काही लोक असं म्हणतात की आम्हाला कीर्तनाला भजनाला परमार्थ करायला वेळ काढावा लागतो बरं का. काय काय लोक वेळच काढत नाहीत म्हणतात वेळ. आपण जर वेळ काढला नाही तर मग देव वेळ काढायला लावतो.
इथं कीर्तनाला 2 तास वेळ काढत नाही का? तिकडे हॉस्पिटलमध्ये 7 दिवस काढा. इकडे वारीला वेळ नाही का? मग देव त्याच्या मागं कोर्टाची वारी लावून देतो. विठ्ठल विठ्ठल चांगली वारी करत नाही ना, मग नको त्या वाऱ्या सुरू होतात. वेळ काढावा लागतो, चांगल्या ठिकाणी वेळ काढावा लागतो, लक्षात ठेवा. पण काय काय लोक देवाला म्हटले, देवा तुम्हीच काहीतरी कृपा करा आणि आमच्यावर कृपा करून आमचं चित्त तुमच्याकडे लागल असं करा. आणि म्हणून देवाने चोरी केली. कारण काय, चोरीच्या निमित्ताने सुद्धा आपलं मन देवाकडे लागू शकतं. समजा एखाद्या माणसाच्या घरी चोरी झाली आणि रात्री त्याला कळलं 1 वाजता आपल्या घरी चोरी झाली आणि बरचसं चोरांनी नेलंय. त्या माणसाला रात्री झोप लागल का? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. हो चष्मेवाला, तुमच्या घरी चोरी झाली समजा, होणार नाही. पण समजा झाली गोष्टीतली आणि तुम्हाला रात्री 1 वाजता कळलं आपल्या घरातला बराच माल गेला. तुम्हाला झोप लागल नाही, कोणालाच लागणार. रात्रभर मनुष्य जागा राहतो, जागा राहून मनुष्य मग काय माळ घेऊन जप करत बसतो का? चोरी झाल्यावर जप कशाला करेल? चोरी झाल्यावर मग काय काय नेलं असेल. खरं चोरी झाल्यावर, संकट आल्यावर ज्याचा जप चालू राहतो तो खरा पारमार्थिक माणूस. पण तुमच्या आमच्या सामान्याचं लक्ष लागत नाही. काय संकट आलं, काय दुःख आलं की मनुष्य विसरून जातो. त्या चोराचं चिंतन करतो. पण देवाला दया आली, देवाने सांगितलंय बघा, तुम्ही रात्रभर त्या चोराचं चिंतन करून काय तुमचा उद्धार होणार नाही. मग मीच तुमच्या घरी येतो, रात्रीची चोरी करतो, जाताना तुम्हाला उठवून जातो आणि मग तुम्ही रात्रभर माझं चिंतन कराल, तुमचा उद्धार होईल. म्हणून चोरी. विठ्ठल गवळणी ज्या होत्या सकाळी उठायच्या आणि उठल्यानंतर पाहायच्या, पहाती गवळणी तवती पालती दुधानी, मनती नंदाची या पोरी. केल्या सगळं तुमचं आमचं चित्त वेधून घेण्याकरता. कधी कधी प्रेमाने चिंतन होत नाही, पण भांडणामुळे चिंतन होतं. शाळेमध्ये शिक्षक असतात, शांत पोरं त्यांच्या डोक्यात राहत नाही, पण वात्रट पोरं शिक्षकाच्या स्वप्नात जातात. एखादा मनुष्य जर आपल्याला सकाळी सकाळीच आला आणि भांडला, तो माणसाच्या डोक्यात बसतो. ज्ञानेश्वरी जरी वाचायला घेतली तरी जो भांडलाय ना तो ज्ञानेश्वरी दिसतो. भांडणाने माणसाचं मन लवकर तन्मय होतं प्रेमापेक्षा. देवाला माहिती आहे कलियुगातली माणसं आहेत, प्रेमाने आपलं ध्यान करू शकत नाही. सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे, सगळ्यांच्या डोक्यात मी शिरलो पाहिजे, म्हणून सकाळी सकाळी देव जायचे आणि एखाद्याच्या घरी जाऊन भांडायचे. भांडणं ही सुद्धा देवाची काय कृपा आहे. त्यामुळे त्यांना देवाचं चिंतन घडायचं. गाराने सांगण्याकरता होईना ते यशोदेकडे यायचे, त्याच्या निमित्ताने का होईना देवाचं चिंतन करायचं. सगळ्या गवळणी ज्या आहेत त्या यशोदेच्या अंगणामध्ये यायच्या. यशोदे बाहेर ये, यशोदे बाहेर ये म्हणल्यानंतर यशोदा यायची. तिला वाटायचं आज काय सणसूद आहे का काय काय काय. सगळ्या कशा काय आल्या, हळदी कुंकाचं ताट घेऊन बाहेर यायचं. म्हणले हळदी कुंकाला नाही आलो. कुठं गेला तुझा तो वात्रट पोरगा कुठं गेला, असं म्हटलं की भगवान सुद्धा यायचे आणि यशोदेच्या पदराखाली लपायचे. काय केलं माझ्या कृष्णाने, ऐका ऐका बाई यशोदे, तुझ्या गोविंदे, ऐका
काय गाराने सांगायच्या? येतो तुझ्या त्या ठिकाणी कृष्णाला आवर. काय केलं माझ्या कृष्णाने? ते म्हणले येतो आमुचे घराशी. आमच्या घरी येतो. आमच्या लेकी असतात, सुना असतात, विचारतात कृष्णा कसा काय घरी आला? तुझ्या बापाचं घर आहे का? धमकावितो लेकी सुनाशी. धमके देतो. तुझ्या बापाचं घर आहे का? सोडू का तुझ्या घरात साप? लावू का तुझ्या घराला आग? माझं म्हटलं की देव आग लावतो बरं का. माझं म्हटलं की काहीतरी विघ्न करतो. तसं पाहायला गेलं तर ही सगळी सृष्टी कोणाची आहे? देवाची आहे. घर कोणाचं आहे? कोणीच देवाचं आहे म्हणत नाही बघा. भीती वाटते लोकांना. 7-12 करावं लागतोय का काय आपल्याला? 7-12 करायचं नाही, सगळं देवाचं आहे असं मानायचं, आपल्याकडेच ठेवायचं, आपणच वापरायचं. पण देवाचं आहे असं का मानायचं? आलं तरी अभिमान होत नाही, देवाने दिलं. आणि गेलं तरी दुःख होत नाही, देवाचं होतं गेलं. विठ्ठल आमच्या घरात लेकी असतात, सुना असतात. येतो आणि विचारतो तुमच्या घरात लोणी आहे का? आता आपल्या घरात लोणी आहे का? कोणाकोणाच्या घरात लोणी आहे त्याने हातवर का? 1 2 3 4 5-6 जणांच्या घरात आहे. आजकाल लोणी कोणाकडे राहिलं नाही. एखाद्याच्या घरी जेवायला बसलं, म्हटलं तूप वाढा, तूप म्हटलं की ते म्हणतात चोप. तूप सुद्धा घरात राहिलं नाही, लोणी सुद्धा घरात राहिलं नाही. खरं तर सकस आहार आहे बरं का. मुलांना गाईचं तूप खायला मिळालं पाहिजे, तर त्यांची बुद्धीची चांगली वाढ होईल असं म्हटलंय. पण इथे भगवंताने जे लोणी पाहिजे म्हटलं, हे लोणी म्हणजे हे आपण ज्याला लोणी म्हणतो ते नाही बरं का. लोणी शब्दाचा अर्थ आहे प्रेम. भगवान परमात्मा म्हणतो तुझ्या घरी शेती किती आहे मला माहिती नाही, गाड्या किती आहेत माहिती नाही, पैसे किती आहे ह्यापेक्षा प्रेम किती आहे. जिथं प्रेम आहे तिथं देव जातो. विठ्ठल अशा अनेक खोड्या, अशा अनेक दारांनी यायला लागले. आणि यशोदेला असं वाटायला लागलं आता त्या ठिकाणी गाराणीत भरपूर यायला लागलेली, याला शाळेत घातलं पाहिजे. लहान मुलं घरी त्रास द्यायला लागली की आई काय करते, त्याला उचलते आणि बालवाडीमध्ये नेऊन टाकते. बालवाडीची बाई म्हणते अजून हे लहान आहे, इथं रडत राहत आहे, सांभाळणं कठीण आहे. दुसऱ्या दिवशी आई 2 बिस्किटचे पुडी घेऊन जाते. बाई हे रडायला लागलं की ह्याला 1 द्यायचं आणि 1 तुम्ही खायचं म्हटलं, पण आमच्या पोराला इथंच राहू द्या. तसं यशोदेने देवाला विचारलं कृष्णा, आणि खोड्या यायला लागल्या, आता इथं थांबायचं नाही, शाळेत जायचं. भगवान म्हणले मी कोणत्या शाळेत जाऊ? काहीतरी शिक म्हटले, वेद शिक, शास्त्र शिक. आई त्या वेदाला जाऊन विचार तुला कोणी शिकवले म्हणून. अरे वेदाला मी शिकवलं, येण्याची पडवूनी वेद केला शहाणा, वेदातेही पडविता आद्य गुरु तू म्हटलं. मग तू काय करणार? असंच राहतो का? नाही, मी वनात जाणार. खांद्यावरी कांबळे हातामध्ये
खांद्यावरी काळी घोंगडी हाती काठी काळी घोंगडी हाती काठी लागला धेनुचे पाठी काळी घोंगडी हाती काठी राधा बोराटी हाती वाटी लागली कृष्णाचे पाठी काळी घोंगडी हाती काठी. भगवान गायीची सेवा करतात. भगवान परमात्मा गोपाळ झाले. गाय ही पवित्र आहे आणि पवित्र असलेली गाय त्या गोमातेची सेवा भगवान परमात्मा करतात. आणि गायी राखत असताना सुद्धा भगवंतांनी अनेक दैत्यांना मारला. अगासूर मारला, बकासूर मारला आणि कालिया मर्दन केलं. कालिया नावाचा सर्प होता. त्या सर्पाला सुद्धा भगवंतांनी तिथून काढलं, रमणक द्वीपामध्ये पाठवलं आणि सगळ्यांचं चित्त आकर्षित करण्याकरता देवाने वृंदावनात वेणू वाजवला. संतांनी वर्णन केले, देवानी वेणू वाजवायला लागली की देवाच्या वेणूचा परिणाम जडावर व्हायचा, जीवावर व्हायचा आणि देवावर सुद्धा व्हायचा. सगळे संतांनी वर्णन केलं वेणूचं. ज्ञानोबारांची वेणू आहे. त्रिभंगी देहुडा ठाण मांडली कल्पद्रुमा तळी वेणू वाजवी तुम्हाय गोविंदो माई ज्ञानोबारांची वेणू. छंदे छंदे वेणू आजे त्रिभुवनी घनो गाजे. नाथ महाराजांची वेणू आहे. भुलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे. नाथ महाराजांची वेणू आहे. अधरी धरो वेणू आणि वेणू वाजवली. सगळ्यांचं चित्त आकर्षित केलं. वेणू वाजायला लागली देवाची की गायी आणि वाघ एकत्र येऊन पाणी प्यायची. म्हणजे विरुद्ध स्वभावाची व्यक्ती एकत्र यायची. देवाची वेणू म्हणजेच कीर्तन, प्रवचन, ज्ञानेश्वरी, पारायणी देवाची वेणू आहे. किती जरी वाईट वागणारी माणसं असली तरी चांगली वागायला. किती जरी भांडणारी माणसं असली तरी सुद्धा शेजारी येतात. वास्तविक पाहता गाय चारा चरत असताना ती कधी विसरत नाही. इंद्रिय रूपी गायी आहेत वैरभाव समूळ विसर आणि इंद्रिय रूपी गायी जे आहेत ते विषय रूपी चारा चारायचं कधी विसरत नाही. सारखं इंद्रियांना विषय पाहिजे, डोळ्याला रूप पाहिजे, कानाला शब्द पाहिजे, जिभेला रस पाहिजे. परंतु देवाची वेणू ऐकली, कीर्तन ऐकलं, प्रवचन ऐकलं, ज्ञानेश्वरी पारायण केलं, आपोआप जीव सगळं विसरतो. विठ्ठल विसरल्या कामधंदा. मगाच्या कीर्तनात प्रमाण होतं, कोणी एकी बोलली विसरल्या कामधंदा. म्हणून अशा प्रकारे अनेक प्रकारे वेणूवादन केलं आणि शेवटी भगवंतांनी काय केला? काला. काला म्हणजे काय? सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि देवानी सांगितलं सगळ्यांच्या शिदोऱ्या माझ्यासमोर आणून टाका, उघड्या करा. सगळ्यांनी आणल्या. कोणाची भाजी भाकरी, कोणाची चपाती, कोणाचा शिरा, कोणाचं काय, प्रत्येकाची शिदोरी वेगवेगळी. कोणाची आंबट, कोणाची तिखट, कोणाची गोड. काहींनी शिदोरी आणल्या पण काहींनी लपवून ठेवल्या. प्रकार
देवाने सांगितलं की मला सगळ्याची शिदोरी दिसते, तुम्ही माझ्यासमोर उघड करा. आपलं अंतकरण ही शिदोरी आहे आणि देवासमोर ही अंतकरण रूपी शिदोरी माणसाने उघडी करावी. माणसासमोर करू नये. देवाला मात्र मनोमन सगळं सांगावं. देव कदाचित आपली अंतकरण रूपी शिदोरी गोड करून घेऊ शकतो, पण माणसं देवाजवळ गेली तरी लपून ठेवतात. हे आपली अंतकरण शिदोरी देवासमोर उघडी केली. माझे आहे तैसे पाहे, नाही तरी घरा जाय. भगवान म्हणतात त्याच्यात फक्त लोणी पाहिजे. लोणी म्हणजे प्रेम पाहिजे. कसा जरी मनुष्य असला पण त्याच्या जीवनात भक्ती प्रेम असेल तर देव काय करतो, त्याची शिदोरी आपल्या शिदोरीत मिळून घेतो. यालाच म्हटलेला आहे काल. देवाने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, आपली शिदोरी त्याच्यात मिसळली आणि जीवाची शिदोरी देवासारखी झाली. जीव भगवत स्वरूप होणं हाच खरा काल आहे. आपण चिंतन करता करता आपलं मन देवाच्या आकाराचं होणं हाच काला घरी घेऊन जायचंय. विठ्ठल असा काला देवाने केला. गोपाळांनी जय जयकार केला. पुंडलिक वरदारी विठ्ठल वेळ आपली संपलेली आहे. या ठिकाणी संक्षेपामध्ये थोडस देवाचं चरित्र सांगितलं बघा. ऐकताय ना तुम्ही? विस्ताराने जर ऐकायचं असेल तर श्रीमद भागवत कथेत ऐकायचं. तुम्ही म्हणाल आम्ही कुठं ऐकणार भागवत कथेत? आजपासून सोमेश्वर नगर वाणेवाडीला श्रीमद भागवत कथा आहे. वाणेवाडी माहिती ना सगळ्यांना, जवळच येतं. संध्याकाळी 8 ते 11. त्याच्यामध्ये मी नुसतं वेणुगीत 3 तास सांगितलंय. चोरीची लीला 3-3 तास सांगतो. याच्यात तर आहेच आहे, पण माझ्या नावाचा एक YouTube चॅनल आहे, ज्ञानेश्वर माऊली शिंदे आळंदी किंवा ज्ञानदेव. त्याच्यात रामायण आहे, भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे. तुम्ही घरी बसून सुद्धा ऐकू शकता. संध्याकाळपासून भागवत कथा आहे. आणि कथेकर्ता म्हणून या ठिकाणी आमचे परमपूज्य महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप भजनामध्ये नाव आहे, भजनाची खूप ज्यांनी सेवा केली आहे, आमचे आबा महाराज गोडसे. तसे तुमच्या गावाला ते येऊ शकले नसते, ते भागवताला आलेले आहेत. म्हणून मी आपलं त्यांना इकडे पण घेऊन आलो. सकाळी पाडेगावला कीर्तनाला मला जावं लागलं. तिथलं कीर्तन 9:30 ते 10:30 पर्यंत केलं, म्हणून इथं यायला थोडासा उशीर झाला. या ठिकाणी झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. रोज माऊलीच्या मंदिरामध्ये आळंदीला संस्थेच्या वतीने ज्ञानेश्वरीचं प्रवचन असतं. ते संपूर्ण जगात लाईव्ह दाखवलं जातं. कोणाला ज्ञानेश्वरी शिकायची असेल, ऐकायची असेल, तुम्ही अवश्य ती ऐका. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय ज्ञानेश्वर सिंके लावी आले होतो निघाली तुम्ही वारे डोईकडे मुख पसरोणीकडे वान द्याला लागले गोईच्या गोबरा तुम्ही वारे डोईकडे मुख पसरोणीकडे तुम्ही वारे डोईकडे मुख पसरोणीकडे काला वाटो एक मेगा वैष्णवनिका संभ्रम काला वाटो एक मेगा वैष्णवनिका संभ्रम काला वाटो एक मेगा वैष्णवनिका संभ्रम राज महाराज तुम्ही राज महाराज
चालू असणारा काकड आरतीच्या निमित्त समारोपाचं आजचं काल्याचं कीर्तन आणि आजच्या या काल्याच्या कीर्तनासाठी लाभलेले आजचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर शिंदे माऊली जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी अध्यापक म्हणून त्या ठिकाणी महाराज सेवा करतात. महाराजांची खूप गोड अशी या ठिकाणी कीर्तन सेवा झाली. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांचं या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन यथोचित असा सन्मान या ठिकाणी होत आहे. आपल्या गावातील भगत टेलर यांना विनंती करतो की महाराजांना या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आलेल्या सर्व भाविक भक्तांना विनंती आहे महाराजांचा सन्मान चालू आहे, कृपया आपण दर्शन नंतर घ्यायचंय, थोडी शांतता या ठिकाणी राखायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या